नमस्कार. महा MTV मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर आर्या मांजरेकर व्हिडिओग्राफर आहेत. आज आपल्याला युक्रेनचं जे युद्ध चालू आहे, याला आता काही दिवसातच 3 वर्ष पूर्ण होतील. 3 वर्ष इतकं भीषण युद्ध चालू राहणं, हे काही जागतिक शांततेकरता बरोबर नाही आहे. त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर थांबायला पाहिजे, ही तर गोष्ट खरीच आहे. हे युद्ध चालू झालं तेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन होते. ते राज्यावर येऊन 5-6 महिने झाले होते आणि युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झालं त्याचं मुख्य कारण हे होतं, की युक्रेनने सांगितलं, की आम्ही नाटो देशांमध्ये भरती होऊ. आम्ही नाटोचे मेंबर होऊ. नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही अमेरिकेने तयार केलेली मित्र राष्ट्रांची संघटना होती. अजूनही आहे आणि त्याच्यामध्ये एक कलम 5वं जे त्यांच्या संघटनेच्या कलमांमध्ये आहे, त्याच्यातलं एक आहे, की एकाही राष्ट्रावरती हल्ला झाला या संघटनेच्या सदस्यांपैकी, तर बाकी सगळी राष्ट्र आपल्यावरतीच हल्ला झाला असं धरून त्या राष्ट्रात हल्लेखोराचा प्रतिकार करतील. हे फार भयानक कलम होतं आणि युक्रेन जर नाटोला जॉइन झालं असतं, तर रशियाला ही भीती होती, साधार भीती होती, की उद्या युक्रेनचं आणि रशियाचं काही भांडण झालं, तर बाकी नाटो मेंबर्स त्याच्यात अमेरिका, इंग्लंड, कॅनडा हे सगळे आहेत बरं का. हे सगळे मिळून रशियाविरुद्ध आघाडी उघडतील. त्यामुळे व्लादिमीर पुटिन यांनी सांगितलं होतं, की नाटो युक्रेननी जॉइन करायचं नाही. काही झालं तरी युक्रेननी नाटो जॉइन करायचं नाही. खरं म्हणजे रशियाचं जेव्हा पतन झालं 89-90 साली, त्यानंतरच असं ठरलं होतं, की आता नाटोचं काम तसं थांबलेलं आहे. कारण नाटो हे रशियन साम्राज्याच्या विरुद्ध तयार केलेली संघटना होती. तर आता नाटो आणखीन वाढवायची गरज नाही आणि अमेरिकेने ते मान्यही केलं होतं. परंतु अमेरिकेने त्यानंतर आपल्या स्वतःच्याच मान्यतेला हरताळ फासून नवीन-नवीन मेंबर नाटोमध्ये जॉइन करण्याचा सपाटा लावला होता आणि हे पुटिन यांना अजिबातच मान्य नव्हतं. त्यामुळे पुटिन यांनी युक्रेनला धमकी दिली, की तुम्ही नाटो जॉइन करू नका. तरी युक्रेनचा जो एक कॉमेडी ॲक्टर प्रेसिडेंट आहे व्लादिमीर झेलेन्स्की, त्या झेलेन्स्कीने सांगितलं, की मला नाटो जॉइन करायचं आहे. कारण त्याला नाटो जॉइन करून एक सुरक्षिततेचं कवच हवं होतं आणि ह्याच्याकरताच पुटिन यांनी युक्रेनमध्ये सैन्य घुसवलं आणि तेव्हापासून ही लढाई चालूच आहे. बरं, जो बायडन यांच्या काळामध्ये ही लढाई थांबवण्याचे काही एक प्रयत्न झाले नाही. उलटं युक्रेनला लढाईसाठी जास्तीत जास्त मदत करणं, रशियावर जास्तीत जास्त निर्बंध घालणं, ही अमेरिकेची तेव्हाची रणनीती होती. डोनाल्ड ट्रम्प राज्यावर आल्या-आल्या त्यांनी सांगितलं, की ही रणनीती साफ चुकीची आहे. युक्रेनचं काहीही झालं तरी त्याकरता अमेरिकन टॅक्स पेयर्सचा पैसा म्हणजे अमेरिकन करदात्यांचा पैसा युक्रेनमध्ये ओतणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. आणि आत्तापर्यंत युक्रेनमध्ये 200 अब्ज डॉलर्स एवढी मदत अमेरिकेने दिली आहे. नाटोच्या इतर देशांनीही मदत दिली आहे, पण ती फार तर टोटल मिळून 10 ते 20 अब्ज डॉलर असली तर असेल. सगळ्यात जास्ती मदत ही अमेरिकेने दिलेली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी सांगितले, की मला अमेरिकेचा पैसा अमेरिकन लोकांच्या भल्याकरता वापरायचा आहे. उगीच कोणी कोणाच्या तरी भांडलं आणि त्याच्यामध्ये अमेरिकेने जाऊन पैसे ओतले, हे मला करायचं नाही आहे. आणि त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारातच सांगितलं होतं, की मी हे युद्ध ताबडतोब थांबवणार आहे. त्यांनी तर सांगितलं होतं, मी एका दिवसात हे युद्ध थांबवेन. कारण त्यांचा समज असा आहे, की युक्रेनला देणारी जर अमेरिकेची मदत थांबली, तर युक्रेन लढूच शकत नाही ना. पण अर्थात असं जर झालं असतं खरोखर, तर त्याचं एक नुकसान असं झालं असतं, की रशियाला हवं ते करता आलं असतं. कारण युक्रेन एकदा लढणारच नाही म्हटलं, की रशिया काहीही करायला मोकळा होईल. आजसुद्धा रशियाने युक्रेनची 20% तरी भूमी स्वतःकडे धापलेली आहे लढाईमध्ये. आणि रशियाची थोडीशी युक्रेनच्या उत्तर भागात कुर्स्क नावाचं जे गाव आहे, त्या गावाच्या शेजारची काही भूमी युक्रेननी व्यापलेली आहे. पण आता युक्रेनचे हल्ले रशियाच्या भूभागात सुद्धा होऊ लागलेले आहेत. अमेरिकेने दिलेल्या मिसाईल्स, दिलेली विमानं यांचा वापर करून आणि ड्रोन्स यांचा वापर करून परवा मॉस्कोमध्ये सुद्धा युक्रेनचा हल्ला झाला आहे. तेव्हा आता हे युद्ध थांबणं हे पुटिनला सुद्धा आवश्यक आहे. तर हे सगळं घडण्याकरता परवा 18 तारखेला सौदी अरेबियाची राजधानी रियाध इथे अमेरिका आणि रशियाच्या प्रतिनिधींची बैठक झाली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, त्यांच्याबरोबर अमेरिकेचे सिक्युरिटी ॲडवायझर म्हणजे आपल्याकडे जसे डोवाल आहेत की नाही, तसे माईक वॉल्श, आणखीन एक अमेरिकेचे स्टिक्टॉफ नावाचे जे मिडल ईस्टचे प्रमुख आहेत अमेरिकन राजकारणाचे, ते अशा तिघांनी मिळून रशियाचे लाव्रोव्ह हे रशियाचे परराष्ट्र मंत्री आहेत म्हणजे मार्को रुबियो यांच्या इक्विव्हॅलंट. आणखीन उषा त्यांच्याबरोबर आणखीन एक युरी उशारोव
हे रशियाचे क्रेमलिनचे स्ट्रॅटेजिक ॲडवायझर, ज्यांचा पुटिन नेहमी ऐकतात, ते पण सामील झाले. आणि शेवटी त्यांची जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर ती चर्चा सौदी अरेबियाचे सध्याचे जे राजपुत्र आहेत मोहम्मद बिन सलमान यांनी घडवून आणली. त्यामुळे मोहम्मद बिन सलमानचं प्रेस्टिजसुद्धा ह्याच्यात वर गेलेलं आहे आणि ती रियादमध्ये चर्चा झालेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पहिली अमेरिका आणि रशिया यांची डायरेक्ट चर्चा आहे युद्ध थांबवण्याबद्दलची. आणि गंमत त्याहून मोठी म्हणजे त्याच्यात युक्रेनला बोलवलंच नाही. त्यात युक्रेनलाही बोलवलं नाही आणि युरोपियन राष्ट्र म्हणजे नाटोचे प्रतिनिधी त्यांनाही बोलवलं नाही. आणि त्या दोघांनी त्याबद्दल कडक नापसंती व्यक्त केलेली आहे. झेलेन्स्कीने तर इथपर्यंत जाऊन सांगितलंय की या चर्चेत काही ठरलं तर युक्रेन त्याला बांधील नाही. अहो, लढाई आमची चालली आहे. आम्हाला तुम्ही न बोलवता परस्पर आमच्या भविष्याचे निर्णय कसे घेऊ शकता? अशी थोडीशी डिप्लोमॅटिक मारामारी तिथे चाललेली आहे. परंतु या चर्चेतनं केलं काय त्यांनी? तर त्यांनी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे अमेरिका आणि रशिया, खरं म्हणजे अमेरिका आणि रशिया यांच्यामधली चर्चा त्यांच्या आपसी संबंधांकरताच होती. अमेरिका आणि रशिया आपापल्या दूतावासांमध्ये जे कमी मेंबर झाले होते, मध्ये निर्बंध वगैरे घातले होते ना, ते आता परत वाढवून फुल स्केल मॉस्को आणि वॉशिंग्टनमध्ये आपले दूतावास सुरू करतील, म्हणजे राजदूताचा निवास. नंतर एक हाय लेव्हल टीम तयार करणार आहेत, ज्या टीमला अधिकार असतील की युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने काही चर्चा करायची. आणि तिसरं म्हणजे बिझनेस आणि इकॉनॉमिक्स वाढवण्याकरता, कारण एक लक्षात घ्या, हे युद्ध ज्या क्षणी थांबेल त्या क्षणी प्रचंड प्रमाणावर व्यापारी करण्याच्या संधी निर्माण होतात. एक तर युक्रेनचं पुनर्निर्माण करायचं आहे, दुसरं तेलाचे भाव कमी होतील आपोआप. युद्ध थांबलं की तेलाचे भाव आपोआप कमी होतात. त्यामुळे सगळ्या देशांमध्ये स्वस्तात तेल मिळालं की इंडस्ट्रीला बढावा मिळतो आणि एकूणच जागतिक इकॉनॉमी वरती जाईल. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिका या युद्धातनं आपलं अंग काढून घेतलं की इस्रायल आणि हमासचं जे युद्ध चाललंय तिकडे आणि चीनकडे लक्ष द्यायला अमेरिकेला फुरसत सापडेल. खरं म्हणजे ट्रम्पचा उद्देश तोच आहे की या भलत्या गोष्टीमध्ये पैसे आणि नाक खुपसण्यापेक्षा त्यातनं बाहेर यायचं आणि चीन, हमास वगैरे या लोकांना सरळ करण्याचं काम करायचं. हमासच्याबद्दल तर ट्रम्पने उघडच धमकी दिली आहे की तुम्ही जर इस्रायलचे सगळे ओलीस ठेवलेले नागरिक सोडले नाही तर आम्ही तुमच्यावरती प्रचंड प्रमाणावरती हल्ले करू. आणि अमेरिकेने परवापासून पुन्हा हल्ले सुरू केलेत. हौती बंडखोरांवरती प्रचंड हल्ला केला आहे. एक तर अमेरिकेने एक नमुन्याकरता हल्ला करून दाखवला आहे की इराणवरती पण हल्ला करायचा आहे. इराणची जी संस्था सगळे जिथे अणुबॉम्ब बनवण्याच्या फॅक्टरी बनवत आहेत ती प्रचंड 1.25 किलोमीटर खोल अशी आणि काँक्रीटच्या छपराखाली लपवून ठेवलेली आहे. अमेरिकेने परवा एका बंकर बॉम्बचा प्रयोग करून दाखवला की या प्रकारच्या जे तटबंदी आहे ती सुद्धा भेदण्याचे बॉम्ब अमेरिकेकडे आहेत. इराण यातनं वाचू शकणार नाही. म्हणजे ट्रम्पची नजर आता तिकडे आहे. ट्रम्पची नजर तिकडे आहे. त्यातच भारताच्या फायद्याची गोष्ट अशी, एक तर ट्रम्प चीनवरती आता लक्ष ठेवून बसलेला आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानचे आता पंख कापण्याचं काम अतिशय वेगाने सुरू झाले. आपण परवा बातमी पाहिली असेल की पाकिस्तानचेच एक मेंबर ऑफ पार्लमेंट मौलाना फजलुर रहमान यांनी पार्लमेंटमध्ये सांगितलं की कोणत्याही क्षणी बलुचिस्तान आता फुटून निघेल आणि स्वतंत्र राष्ट्र म्हणून स्वतःची घोषणा करेल. याला आता फार अवकाश राहिलेला नाही. याचं कारण असं की अमेरिकेने पाकिस्तानवरचं संरक्षण काढून घेतलेलं आहे. भारत पाकिस्तानच्या विरुद्ध जेवढी मदत बलूच लोकांना करायची तेवढी करतोच आहे. आणि बलुचिस्तानमध्ये सध्या पाकिस्तानच्या विरुद्ध, पाकिस्तानी सैन्याच्या विरुद्ध बलूच लिबरेशन आर्मी आणि या बंडखोरांनी प्रचंड मोठी मोहीम उघडलेली आहे. त्यामुळे लवकरच आपल्याला दिसेल की बलुचिस्तानचे तुकडे होतील, पाकिस्तानचे तुकडे होऊन बलुचिस्तान मोकळा होईल आणि एक वेगळाच देश म्हणून स्वतःची जाहीर करू शकेल. हे का होऊ शकलं? अमेरिकेचं जे पाकिस्तानवरती संरक्षण होतं ते आता काढून घेतलेलं आहे. कारण अमेरिकेला तातडीने ही युक्रेनची लढाई थांबवायची आहे. तिथे जो अमेरिकेच्या खजिनीला एक भोग पडलेलं आहे ते बंद करायचं आहे आणि आपलं सगळं लक्ष तैवान, चीन, इस्रायल, हमास यांच्याकडे द्यायचं आहे. आणि हे करण्याकरता ट्रम्प यांना आपला हात मोकळा करून पाहिजे. त्याकरता त्यांनी परवा ह्या सगळ्या चर्चेनंतर ट्रम्पने तर स्पष्टच सांगितलंय हे युद्ध सुरू करण्याला पूर्ण सर्वस्वी युक्रेनच जबाबदार आहे. कारण युक्रेननी जर म्हटलं नसतं मी नाटोचा मेंबर होईल तर युद्ध मुळात झालंच नसतं. बरं, युद्ध करून फायदा युक्रेनचा काही एक झालेला नाहीये. त्यामुळे शक्य तितक्या लवकर हे युद्ध थांबवणं महत्त्वाचं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट ट्रम्प यांनी सांगितली आहे की आज झेलेन्स्की यांनी निवडणुका घेतलेल्या नाही आहेत. आज निवडणुका घेतल्या तर तो अल्पमतात जाईल. मग तो स्वतःही हुकुमशहा म्हणूनच युक्रेनवरती बसलेला आहे. त्यामुळे आता युक्रेनला युद्ध थांबवण्याशिवाय पर्याय नाही आहे. अमेरिका जेवढं युक्रेनच्या बाजूनी
युद्धामध्ये आपलं वजन टाकू शकेल तेवढं झेलेन्स्कीची परिस्थिती जरा बरी होईल. आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न म्हणजे युद्धबंदी झाल्यानंतर युक्रेनच्या पुनर्बांधणीकरता पैसे कोण देणार? अमेरिकेने काही सांगितलेलं नाही की आम्ही पैसे देऊ. युरोपमधून बोलत आहेत की आम्हाला हे मंजूर नाही वगैरे, पण त्यांना कोणी विचारणार नाही. बरं, अमेरिकेचा एक फायदा झाला तिकडे कोणी लक्ष देत नाहीये की हे होत असताना या भीतीने 4 नवीन राष्ट्रांनी नेटो जॉईन केलेलं आहे. स्वीडन, फिनलँड, नॉर्वेही बहुतेक जॉईन करतंय आणि लिथुआनिया वगैरे ती छोटी जी राष्ट्र आहेत त्या सगळ्यांनी नेटो जॉईन केलेलं आहे. त्यामुळे अमेरिकेची रशियाविरुद्धची फळीसुद्धा बऱ्यापैकी मजबूत झालेली आहे. याचा फायदा भारताला असा होईल की भारत पहिलेपासूनच सांगत आलेला आहे की हे युद्ध करणं ही चुकीची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर पुटिन यांना सांगितलं होतं की हे दिवस युद्ध करण्याचे नाही आहेत, शांतता करण्याचे आहेत. भारताचा आवाजसुद्धा त्यामुळे दमदार झालेला आहे. आणि ज्या क्षणी हे युद्ध थांबेल त्या क्षणी पेट्रोलचे भाव, तेलाचे भाव कमी होतील, त्याचा भारताला डायरेक्ट फायदा होईल. आणि त्याच्याशिवाय युक्रेनमध्ये जी पुनर्बांधणी करायची आहे त्या पुनर्बांधणीकरता भारतीय तंत्रज्ञ जास्तीत जास्त प्रमाणावरती उपलब्ध होऊ शकेल, त्यांच्या हाताला काम मिळेल. त्यामुळे युद्ध थांबणं हे भारताच्या आणि संपूर्ण जगाच्या फायद्याची गोष्ट आहे. लवकरच तसं होवो अशी आपण शुभेच्छा करतोया. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या लाईक्स आणि आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे. याआधीचा माझा जो व्हिडिओ होता की 5 की टेकअवेज फ्रॉम मोदी ट्रम्प टॉक्स, त्याच्यावरती आलेल्या काही 2-3 प्रातिनिधिक प्रश्नांचं वाचन करायचं आहे, ते मी आता करतो. गजानन दाणी लिहितात, सर एक प्रश्न होता की एलॉन मस्क भारतासाठी तरुण मुलांना काही त्यांच्या छोट्या उद्योगात लाभ फायदा होईल का जर ते भारतात आले व्यवसाय घेऊन, आणि त्यांचे उद्योग काय आहेत याची माहिती कळावी. फार चांगला प्रश्न आहे. आणि परवाच बातमी आली आहे की एलॉन मस्कना आता टेस्लाची फॅक्टरी भारतात उघडायची आहे. टेस्ला म्हणून त्यांची जी बॅटरी ऑपरेटेड कार आहे, जी सर्वात बेस्ट कार सध्या समजली जाते, बॅटरी ऑपरेटेड ट्रक पण त्यांनी बनवायला सुरुवात केली आहे. त्या सगळ्यांचा भारतामध्ये उत्पादन सुरू करण्याची त्यांची इच्छा आहे. अशा प्रकारची कंपन्या जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या अलाइड खूप सेकंडरी इंडस्ट्रीज डेव्हलप होतात. त्या इंडस्ट्रीमध्ये आपल्या तरुणांना, आपल्या स्टार्टअप्सना नक्कीच चांगली संधी मिळेल. तेव्हा ही एक चांगली बातमी आपल्या दृष्टीने होणार आहे. मधुकर दीक्षित लिहितात, काळजी घ्या म्हणजे माझ्या आवाजाबद्दल. आवाज अजून पूर्णपणे झालेला नाही आहे नीट. मला आपल्या सगळ्या श्रोत्यांचे भरपूर आभार मानायचे आहेत, कारण आपल्या प्रश्नोत्तरांपैकी 80% लोकांनी माझा आवाज लवकर नीट व्हावा आणि माझी तब्येत नीट व्हावी याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. त्याबद्दल त्या सगळ्यांना नम्रपणे माझा नमस्कार आणि धन्यवाद. तर मधुकर दीक्षित लिहितात, आम्हाला शहाणे करून सोडणारे आपणासारखे अजून हवे आहेत. हा आमचा हट्टच आहे. बांगलादेशबद्दल मोदींनी हवे ते निर्णय घ्यावे असे ट्रम्प म्हणाले, त्याबद्दल पण सांगा. ट्रम्प यांनी सांगितलं की बांगलादेशबद्दल भारत आता जो निर्णय घेईल त्याला अमेरिकेचा सपोर्ट असेल. म्हणजे अमेरिका आता पाकिस्तान आणि युनूस यांना वाचवण्याकरता काहीही करणार नाही आहे. लवकरच आपण बघाल की मोदी, डोवाल, जयशंकर आणि राजनाथ सिंग या चौघांनी मिळून ज्या प्रकारच्या नीती वापरल्या आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तानामध्ये बलुचिस्तान वेगळा पडण्याची आत्ता मी याच्यात चर्चा केलेलीच आहे. तसंच बांगलादेशवरती सुद्धा आता प्रचंड प्रमाणावर प्रेशर आणणार आहेत. पाणी त्यांचं थांबवणार आहेत, वीज त्यांची थांबवणार आहेत. युनुसला तिथनं हाकलूनच लावायचं आहे. आणि गरज पडली तर आपल्या सैनिकांना सुद्धा तिथे मदतीला पाठवून शेख हसीना आणि त्यांच्या अवामी लीगला पुन्हा सत्तेवर आणण्याच्याकरता भारत शक्य तितके प्रयत्न करेल, किंबहुना हे घडवूनच दाखवेल, याबद्दल खात्री बाळगायला हरकत नसावी. याआधी एक भीती होती की अमेरिका मध्ये पडली तर काय, पण ट्रम्पनी खुली छूट दिलेली आहे मोदींना. त्याचाच परिणाम तुम्ही पाहिला तर कालच पाकिस्तानमध्ये 2 दहशतवादी आपण मारलेले आहेत. त्यामुळे आपण मारले असं मी म्हणतो, खरं म्हणजे अज्ञात मारेकऱ्यांनी मारले असं म्हटलं पाहिजे. परंतु पाकिस्तान विरुद्धात हे फार मोठी आघाडी सुरू झाली आहे. बांगलादेश त्याच झटक्यामध्ये भारत मोकळा करील यात खात्री आहे. कौस्तुभ कुलकर्णी लिहितात, चीनने प्रगती केली आहे यात शंकाच नाही, पण 6व्या पिढीचं विमान बनवलं हे काही पटण्यासारखं नाही. बरोबर आहे, पण चीनमधल्या बातम्याच मुळात येत नाहीत. आल्या तर त्या चीनी राज्यकर्ते जे सांगतात त्याच बातम्या येतात. खऱ्या असतात असं मुळीच नाही. जी बातमी आली त्यावरनं मी हे वर्णन केलं होतं. रशियन विमानांचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करून सगळी लढाऊ विमानं त्यांनी बनवली आहेत. तसेच तज्ज्ञांच्या मते F-35 पेक्षा Su-57 चांगलं आहे. दोन्ही विमानांचे Su-57 रशियाचं आहे, F-35 अमेरिकेचं आहे. काही चांगले आणि काही वाईट पॉईंट आहेत. त्यांची तुलना आता मी अजून केलेली नाही आहे, पण लवकरच त्याच्यावरती एक व्हिडिओ मी करणार आहे. हितेंद्र शिंपी लिहितात, सर ट्रम्प जिंकून आले तरी इंडियन शेअर मार्केट खाली जात आहे, याचे कारण काय आहे? ट्रम्प जिंकून येऊन इंडियन शेअर मार्केट वर जाणार नव्हतं.
अमेरिकेच्या इंडस्ट्रीनी भारतातले H-1B व्हिसांना जेव्हा जास्ती परवानगी देतील, तेव्हा भारतातल्या IT कंपन्या वर जातील, त्यांच्या जोराने मार्केट वर जाईल. पण ती घटना आता होऊ घातलेली आहे. ट्रम्पनी परवाच सांगितलेलं आहे, की त्यांचा विरोध आहे तो इल्लीगल इमिग्रेशनला आणि स्किल नसलेल्या लोकांच्या इमिग्रेशनला आहे. भारतातनं येणारे IT आणि कॉम्प्युटरच्या इमिग्रेशनच्या लोकांकरता ट्रम्प यांना मुळीच विरोध नाही आहे. इनफॅक्ट टेस्लानी एलॉन मस्कनी तर परवा सांगितलंच आहे, की भारतातनं जास्तीत जास्त असे इंजिनियर यावे याकरता त्यांचा प्रयत्न असेल. सुनील अंधळगावकर लिहितात, व्हॉट विल बी द ॲक्शन नाऊ ऑन बांगलादेश पाकिस्तान वेन ट्रम्प हॅज गिव्हन मोदीजी टू सॉल्व द मेस देअर. मी आत्ताच त्याचं उत्तर पहिल्या प्रश्नात दिलेलं आहे, की भारत नक्कीच बांगलादेशमधला जो हैदोस चालला आहे तो आणि युनुसचा जो तिथे लुच्चेपणा चालला आहे तो बंद करण्याच्या दृष्टीने तऱ्हेतऱ्हेचे उपाय योजेल. त्याबद्दल पुढच्या एका व्हिडिओमध्ये मी आणखीन डिटेल सांगेन. आता इथेच थांबतो. आपण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.